नमस्कार मित्रांनो, मैदान होते 10 जुलैला आणि त्या 10 जुलैच्या मैदानातील 15 फिक्स पैरे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मी तुम्हाला 7 पैरे फिक्स सांगितलेले होते आणि त्यातले फिक्स पैरे तेच पळणार आहेत आणि 15 पैरे जे आहेत ते फिक्स पैरे जे आहेत तुम्हाला मी सांगतोय. चला मग ऐका, सुरुवात करतोय. पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा पैलवान अभिजित भैया पवार, शंभूदादा यांचं काळीज आणि अखंड महाराष्ट्राचा लाडका वेगाचा शेवट सर्जा कोणासोबत आहे? वेगाचा शेवट सर्जा आपल्याला गजा 4x4 याच्यासोबत आपल्याला पळताना दिसणार आहे. ही जोडी आपल्याला 10 तारखेला पळताना दिसेल. ओपनच्या मैदानामध्ये सर्जा आणि गजा ही गाडी पळताना दिसेल आणि चांगली गाडी पळेल. गाडीवरती ड्रायव्हर असतील विठ्ठल ड्रायव्हर बुधकर किंवा छोट्या ड्रायव्हर कोराळकर किंवा कुणी असू शकतं, परंतु सर्जा आणि गजा हा पैरा आहे, फिक्स पैरा. 2 नंबरचा पैरा जो आहे तो या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये पुशेगावचं आदत वयामध्ये हिंद केसरीचा बहुमान पटकवलेला असा हा नवनाथ शेठ जगदाळे यांचा हिंद केसरी लक्षा आपल्याला पळताना दिसणार आहे. उचक्या लागते त्या विठ्ठल ड्रायव्हर बुधकर आणि अजय शेठ यांचा हिंद केसरी तेजा आणि लक्षा ही गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे 10 जुलैच्या 61 फटा माळशिरस या मैदानामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा. गाडीवरती ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर बुधकर हे असणार आहेत. 3 नंबरचा पैरा या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये अखंड महाराष्ट्राचा लाडका असा पुशेगावचा 1 नंबरचा मानकरी चटणी भाकरीचा पैलवान ज्याला म्हटलं जातं असा हा गरणिकेकरांचा हिंद केसरी राजा आपल्याला पळताना दिसणार आहे. पुणेकरांच्या बादलसोबत पुणेचा बादल आहे नंदी आणि त्याच्यासोबत आपल्याला गरणिकेकरांचा हिंद केसरी राजा पळताना दिसेल. बघूया कशी गाडी पळते, याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तसेच या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये एक चांगलं मोठं नाव ज्यांनी हे मैदान आयोजित केलेलं आहे त्यांचा म्हणजेच माननीय श्री नगराध्यक्ष सचिन अप्पा वावरे माळशिरस यांचा साई जो आहे तो आपल्याला पळताना दिसणार आहे तडसर यांच्या शंभूसोबत. आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये साई कशा पद्धतीनं पळतो आणि तो एक निकालाचा बेताज वाचा आहे. ही गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे त्यांच्या माळशिरसच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच मित्रांनो, आत्ता या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये गुलालाचा बेताज वाचा म्हणून ओळखला जातो असा हा विंग कराडकरांचा सर्जा आपल्याला पळताना दिसणार आहे. तो म्हणजे पळताना दिसणार आहे गिरवीकरांच्या माऊलीसोबत. आणि काय गाडी पळेल मित्रांनो, ही एक गाडी टॉपचीच गाडी आहे, नामांकित गाडी आहे. या गाडीला सुद्धा रोखणं अशक्य होईल. खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा गाडीला. तसेच मित्रांनो, शाहिद भाई मुलानी नातेपुते यांची एक नवीन खरेदी वादळ नावाचा नंदी जो आहे तो आपल्याला पळताना दिसणार आहे. सर्जा हा नंदी आहे त्याच्यासोबत. आणि ही सुद्धा गाडी मागच्या वेळेस पाळली होती, चांगली गाडी पाळली होती आणि हीच गाडी पुन्हा आपल्याला पळताना दिसेल असं मला वाटते. 100% ही सुद्धा गाडी पळेल, 100% पळेल. तसेच मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलांनी आदत वयापासून स्वतःच्या मालकाचं नाव त्याचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं असा हा चांद आपल्याला पळताना दिसणार आहे शिव या नंदीसोबत. शिव जो आहे आणि चांद ही गाडी आपल्याला पळताना दिसेल त्या मैदानामध्ये. बघूया कशा पद्धतीने ही गाडी जी आहे ते पळताना दिसेल मित्रांनो. आता हा पैरा तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तरी काही लोकांना विश्वास नाही आहे म्हणून म्हटलं पुन्हा एकदा हेच पैरा सांगावं की फिक्सच पैरा. मल्हार 11-11 समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा मल्हार 11-11 आपल्याला मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांच्या फुंगासोबत काही गाडी पळताना दिसले. सगळ्यांना वाटत होतं ही गाडी कशी काय पळू शकते, या गाड्या कायम हे दोघेजण कधी एकामेकांसोबत गाडी पळालीच नाही आहे, विरोधात पळाली, एकत्र कशी काय पळेल. तुम्हाला 9 तारखेच्याच मैदानामध्ये कळेल, धक्काच बसेल सगळ्यांना. मल्हार आणि भोंगा ही गाडी पळताना दिसेल. गाडीवरती ड्रायव्हर कोण असतील, गाडीवरती ड्रायव्हर कुणाला ड्रायव्हर असतील किंवा बघूया कोण असतील. तसेच आपल्याला या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये घोटचा सर्जा ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र त्याच्या पाळण्याने गाजवतोय असा घोटचा सर्जा आपल्याला आबांचा पाखऱ्या हिंद केसरी आबांचा पाखऱ्या काय जोडी ही मैदानात त्या दिवशी पळताना दिसेल. एक सगळ्यांची लाडकी जोडी म्हणावी लागेल. ह्या अगोदर का पळाली का नाही जोडी हे मला माहीत नाही आहे, परंतु ही महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. एक बघूया कशा पद्धतीनं स्पीड घेते ही गाडी. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. तसेच मित्रांनो, या बैलगाडा शरीर क्षेत्रामध्ये ज्या नंदीने आत्ता एक 4-5 महिन्यामध्ये
संबंध महाराष्ट्रामध्ये आपली वेगळीच छाप सोडली, दोन्ही चारी खांदी पळतोय असा हा भवानी, कोरेगावकरांचा भवानी आपल्याला कोणासोबत दिसेल? कोरेगावकरांचा भवानी आपल्याला पाळताना दिसेल या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पंचम हिंद केसरीचा बहुमान पटकावलेला असा दहीगावकरांचा हिंद केसरी पाखऱ्यासोबत. पाखऱ्या आणि भवानी ही गाडी आपल्याला पाळताना दिसेल. गाडीवरती ड्रायव्हर आपल्याला सोन्या ड्रायव्हर रामूसवाडीकर किंवा आप्पा ड्रायव्हर ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर हे दिसतील आपल्याला. बघूया ही गाडी कशा पद्धतीनं पळताना दिसते. तसेच मित्रांनो आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव उर्मिलाताई माणिकशेट गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे यांचा राजा आपल्याला पाळताना दिसणार आहे. अक्कलकोटकरांचा सर्जा. ही गाडी जी आहे ती मित्रांनो कल्लडहोनच्या मैदानामध्ये फायनलची मानकरी होती आणि तीच गाडी आपल्याला पुन्हा एकदा त्याच मैदानामध्ये पाळताना दिसू शकेल. 100% सगळे जे पैरे सांगतो ते फिक्सच पैरे आहेत. एकसुद्धा चुकीचा पैरा नसेल, एखादा चुकीचा असेल तर असेलच. तसेच मित्रांनो आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलाने पुष्यगावचं मैदान आदत वयामध्ये जिंकलं, पेडगावचं मैदानात आदत नंदीला घेऊन स्वतः दुसरा असूनसुद्धा त्या मैदानात 1 नंबर केला असा हा हॉटेल सागर शाहिदभाई मोलेने नातेपुतेकरांचा हिंद केसरी सचिन आपल्याला कोणासोबत पाहताना दिसेल? सचिन आपल्याला पेडगावच्या मैदानाचा 1 नंबरच्या पेडगावच्या ओपनच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी आणि कोरेगावच्या मैदानाचा ओपनच्या 1 नंबरचा मानकरी असा शॉट गन मेहरबान आणि सचिन ही गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे. 100% हीच गाडी पळताना दिसणार आहे. काही लोकांना वाटते की बकासूर आणि सचिन ही गाडी पळताना दिसणार आहे, तसं नाही आहे. ही सचिन आणि मेहरबान हीच गाडी पळताना दिसणार आहे मित्रांनो. आणि काय कसं स्पीड लागेल गाडीला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तसेच मित्रांनो मागच्या वर्षीच्या माळशिरसच्या हिंद केसरीच्या मैदानात 1 नंबरची जोडी केलेली तीच जोडी पुन्हा एकदा त्याच पैऱ्यामध्ये येते. निमगावकरांचा हिंद केसरी सावकार आणि उत्तम शेटगावळी किरणप्पा शालगावकर गावकरांचा हिंद केसरी रैना आणि सावकार पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये त्याच स्पीडमध्ये ही गाडी पळताना दिसेल आपल्याला. गाडीवरती ड्रायव्हर असतील भैया ड्रायव्हर वाढेगावकर. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. तसेच मित्रांनो आपण नंतरचा पैरा जो आहे ते एक मोठा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये वडकीचा 1 नंबरचा मान पटकावलेली जोडी म्हणजेच राहुल पाटील अडवलीकर कल्याण यांचा भिंजोडचा बादशाह, 3 फेऱ्याचा बादशाह, भारत केसरीचा मानकरी असा मथुर 1001 आपल्याला कोणासोबत दिसेल? मथुर 1001 आपल्याला शिरसवडीकरांच्या हिंद केसरी रायफलसोबत पळताना दिसणार. हीच गाडी पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये पळताना दिसेल आणि ही गाडीवरती ड्रायव्हर असतील बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर असतील. बघूया कशी गाडी कमाल करेल, याच्याकडे लक्ष लागले सगळ्यांचं. तसेच मित्रांनो 916 वजीर आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल? 916 वजीर जो आहे तो आपल्याला मुरुमकरांच्या सुंदरसोबत ही गाडी पळताना दिसेल. बघूया ही गाडीसुद्धा एक चांगली पळेल आणि मुरुमकरांचा सुंदरसुद्धा एकच बैलगाडा क्षेत्रामध्ये देखणं हत्यार त्याला म्हटलं जातं आणि मुरुमकरांचा सुंदर वजीर ही गाडी चांगली पळेल मला काय वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा. तसेच एक मोठा पैरा, या पैऱ्याची सगळ्यांनाच अपेक्षा होती की हा पैरा होणार म्हणजे होणार, म्हणजेच एक मोठा पैरा झालेला आहे. दादा सरकार म्हणजेच स्वर्गीय पंढरशेठ फडके दादा सरकार यांचा हिंद केसरी सर्जा आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल? सर्जा जो आहे तो आपला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये आदत वयापासून हिंद केसरीचा बहुमान पटकावलेला आणि पेडगावच्या मैदानाचा ओपनच्या मैदानाचा 1 नंबरचा बहुमान पटकावलेला असा वरद जिंजर कंपनी यांचा हिंद केसरी कार्तिक आणि सर्जा दादा ही गाडी आपल्याला पळताना दिसेल. मित्रांनो सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आता या जोडीकडे सुद्धा लागलेलं आहे. बघूया कशी कमाल करेल ही गाडी, कारण की प्रत्येकजण टॉपच्याच पैऱ्यामध्ये येणार आहे. तसेच मित्रांनो एवढेच पैरे जे आहेत ते मला फिक्स माहीत आहे. आता अजित शेट यांचा कारुंडेकरांचा चिक्या कोणासोबत असू शकतो एक फिक्स सांगू शकत नाही, परंतु मोराळे मायनीकरांचा सम्राटचं नाव जे आहे ते जोडलं जातं आहे चिक्यासोबत. नक्की काय खरं काय खोटं हे मला माहीत नाही आहे. पैरा प्रश्नचिन्ह आहे या पैऱ्यावरती, परंतु बघूया काय होते. तसेच बकासूरचा मेन पैरा राहिला आहे बकासूरचा. बकासूर कोणासोबत पळतो आहे? बकासूर जो आहे तर आता मला असं वाटते की सगळ्यांचेच पैरे फिक्स झालेले आहेत. त्याच्यामुळे आता बकासूरसोबत जर उरला असेल नंदी तर कोण असेल? तर उरलाय नंदी म्हणजे बब्या घाणंदकरांचा, सागर शेटकटरे घाणंद पॉवर प्लस कराड यांचा जो दुर्गा आणि बब्या दोघांच्यापैकी एक असू शकतो. जर त्याच्यासोबत जर नाही पळाली गाडी तर मग सुलतान जो आत्ता नंदी जो मथुरसोबत पळवता सोन हिरा केसरीमध्ये तो सुलतान असू शकतो. जर त्याच्यासोबत सुद्धा नाही पळाला
तर मग महाराज आणि बकासूरच गाडी पळताना दिसेल अशी मला शक्यता आहे. बकासूरचा पैरा अजूनही गुपित आहे. बकासूरचा पैरा एक खराच गुपित ठेवलेला आहे.